आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बदलापूर शहरातील एका खासगी रुग्णालयातून UPATSनं एका डॉक्टरला ताब्यात घेतलंय. ओसामा शेख असं या डॉक्टरचं नाव आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून UPATSनं ही कारवाई केली आहे. दरम्यान ओसामा शेख हा डॉक्टर बदलापुरातील स्पंदन या खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत होता. या डॉक्टरची BHMS ही डिग्री असून याच खासगी रुग्णालयात गेल्या 1 वर्षांपासून तो सेवा देत होता. महत्त्वाची बाब म्हणजे रविवारी त्याला या खासगी रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आलं होतं. शिवाय त्याचा मोबाईल देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय. उत्तर प्रदेशमधील आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या काही आरोपींना ऑनलाईन मार्गदर्शन करत असल्याचा संशय ATSला आहे आणि त्यामुळे डॉक्टर ओसामाला UPATSनं ताब्यात घेतलाय. शिवाय आतंकवादी संघटनांसंदर्भात असलेल्या कनेक्शनबाबत काही माहिती किंवा पुरावे त्याच्या मोबाईलमध्ये आढळून येतात का याचा देखील सखोल तपास UPATSकडून केला जाईल. दरम्यान UPATSनं त्याला ताब्यात घेतल्यानंतर उल्हासनगरच्या न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला हजर केलं. यावेळी न्यायालयानं त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर या डॉक्टरला घेऊन UPATS UPला रवाना झालेत. मात्र बदलापूर शहरामध्ये ATSनं केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा डॉक्टर बदलापूर पश्चिमेच्या बदलापूर गाव परिसरात कुटुंबासह राहतो. दरम्यान UPATSनं ताब्यात घेतलेल्या डॉक्टर ओसामा शेख याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर कुटुंब उच्च शिक्षित असल्याची माहिती समोर येते. ATSनं डॉक्टर ओसामाला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं कुटुंब अजून प्रतिक्रिया देण्यासाठी माध्यमांसमोर आलेलं नाही. जर हे कुटुंब माध्यमांसमोर आलं तर या घटनेतील त्यांच्या घरच्यांची बाजू देखील या निमित्तानं समोर येईल. मात्र काहीही असलं तरी ATSच्या सखोल तपासात सत्य बाहेर पडेल एवढं मात्र नक्की. पब्लिक मीडिया, बदलापूर. या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.